परमेश्वराला धन्यवाद परमेश्वर अनुग्रह शांती हालेलुया. मला प्रभूच्या घरामध्ये प्रभूच्या भवनामध्ये पुन्हा एकदा देवाने बोलण्यासाठी संधी दिली आणि अनुग्रह दिला त्याबद्दल मी प्रभूचा आभार मानतो. ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रभूच्या भवनामध्ये ते जसं पवित्र वेदी आहे तिथून वचन बोलणं देवाला उंच करणं त्यासारखी सन्माननीय गोष्ट काही एक पाहिजे. त्या भवनासाठी रोबोट फॅमिलीसाठी आणि आजच्या वचनाबद्दल मी प्रभूला धन्यवाद देतो. आपण आज स्तोत्र संहिता 1 वाचू. जर कुणाकडे हिंदी बायबल असेल तर मी त्याच्यातून वाचते. पहिलं वचन पहिलं वचन मी वाचेल आणि त्यानंतर जे दुसरं वचन असेल तुम्ही वाचा. भजन संहिता 1. धर्मी और दुष्ट मनुष्य, क्या ही धन्य है वह पुरुष जो दुष्टों की युक्ति पर नहीं चलता और न पापियों के मार्ग में खड़ा होता है और न ठट्टा करने की मंडली में बैठता है. वह उस वृक्ष के समान है जो बहती नालियों के किनारे लगाया गया है और अपनी ऋतु में फलता है और जिसके पत्ते कभी मुरझाते नहीं. इसलिए जो कुछ वह पुरुष करे वह सफल होता है. लोग नहीं होते, वे उसी के समान होते हैं जो पवन में उड़ाई जाती है. इस कारण दुष्ट लोग अदालत में स्थिर न रह सकेंगे और न पापी धर्मियों की मंडली में ठहरेंगे. क्योंकि यहोवा धर्मियों का मार्ग चाहता है पर दुष्टों का मार्ग. हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देत आहे की ज्यावेळेस प्रभूने हे वचन माझ्या हृदयामध्ये टाकलं. निश्चितच प्रभू या वचनातून आज तुमच्याशी आणि माझ्याशी बोलणार आहे. आणि यामध्ये जे वचन आहे स्तोत्र 1:3 जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लागलेले असते, जे आपल्या हंगामात फळ देते, त्याची पाणी कोमजत नाही अशा झाडासारखा तो आहे आणि जो काही तो हाती घेतो तो ते सिद्धीच जाते. तुम्ही खाली बसू शकता. आणि स्तोत्र 3 जे आहे हे वचन आहे रोबोट फॅमिलीसाठी कायमस्वरूपीसाठी या मिनिस्ट्रीसाठी. स्तोत्र संहिता 1:3 हे वचन कायमस्वरूपी राहील की प्रभूने तुम्हाला अशा ठिकाणामध्ये रोपलं आहे, अशा ठिकाणामध्ये तुमची लागवड केली आहे, अशा ठिकाणी तुम्ही मूळ धरलं आहे की जिथे नेहमी पाण्याचा प्रवाह आहे. आमेन. आणि प्रभू या मंडळीसाठी या चर्चसाठी बोलत आहे की तुमचा हंगाम हा नेहमी फळांचा असतो आणि तुम्ही तुमची पाने कधीही कोमजणार नाही आणि तुम्ही नेहमी फळ देत राहा. हालेलुया. बाहेर दुष्काळ असेल परंतु या भवनामध्ये या मिनिस्ट्रीसाठी नेहमीच फळ देण्याचा हंगाम असेल, नेहमीच फळ देण्याचा ऋतू असणार आहे. आमेन. आणि देवाची ही योजना आहे की तुम्हाला पाण्याची कमतरता नसेल कारण जिथे पाणी आहे प्रभूने तिथे तुमची लागवड केली आहे आणि जे काही तुम्ही आपल्या हातामध्ये घ्याल ते पूर्णपणे यशस्वी ठरेल. स्तोत्र संहिता 20 जो परमेश्वर आहे निश्चय देतो ते सांगतं की यश देणारा परमेश्वर हा तुमच्या सोबत आहे. ते यश प्रभू तुम्हाला या दिवसामध्ये देत आहे. जसं की वचन सांगतं आपल्याला की जे झाड आहे हे पाण्याच्या ठिकाणामध्ये असल्या कारणाने ते फळ देणार आहे. आमेन. मी प्रभूने मला जवळजवळ 14 ते 15 वर्षापूर्वी एक दृष्टांत दिला होता आणि त्या दृष्टांतामध्ये मला त्याने हे सांगितलं एक झाड त्या दृष्टांतामध्ये मी पाहिलं ते एक झाड आहे आणि त्याची एकही फांदी अशी नाही की त्याच्यामध्ये फळ नाही. ते झाड पूर्ण फळांनी भरलेलं आहे. हालेलुया. आणि देवाने मला दाखवलं की त्या झाडाची 2 मुळं आहेत आणि त्यातलं एक मूळ एका दुसऱ्या झाडाशी जोडलं गेलं आहे आणि ते दुसरंही झाड पहिल्या झाडापेक्षा फार प्रचंड मोठं आणि त्या पहिल्या झाडापेक्षा अधिक फळदायी आहे. आणि पहिल्या झाडाचे जे दुसरं मूळ आहे ते एका पाण्याचा जो प्रचंड प्रवाह आहे, जो जिवंत प्रवाह आहे त्याच्याशी जोडलं गेलं. आणि पवित्र आत्म्याने मला याचं रहस्य सांगितलं की जो दुसरं झाड आहे त्याच्याशी पहिल्या झाडाचं मूळ जोडलं गेलं आहे तो स्वतः प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. आणि जे दुसरं मूळ जे पाण्याचा प्रवाह आहे तो पवित्र आत्मा स्वतः. हालेलुया. आणि प्रभूने मला सांगितलं की जर सेवकाई करायची आहे
हे दोन व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये असले गेले पाहिजे. जे दुसरं झाड जे अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये फळदायी होतं, रोमन 15 सांगतं, रोमन 15:4 मध्ये लिहिले आहे की तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहील, आणि माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हाला काही करता येणार नाही. आणि ज्यावेळेस तुम्ही माझ्यामध्ये राहाल तर त्यावेळेस तुम्ही अधिक फळ घ्याल. हालेलुया. प्रभू सांगत ही मिनिस्ट्री येशू ख्रिस्तामध्ये राहील, त्याच्या वचनामध्ये राहील, आणि ते करून ते अधिक फळ घेऊ. हालेलुया. ज्यावेळेस आपण येशू ख्रिस्तामध्ये जोडले जातो त्याच्याशिवाय आपण काही करू शकत नाही. ज्यावेळेस आपण येशूमध्ये जुडले जातो तर त्याच्यातले जे स्वभाव आहे, त्याच्यातली जी शक्ती आहे, फळ देण्याची जी ताकद आहे ती आपल्यामध्ये येते आणि आपण पवित्र आत्म्याची फळ देऊ. हालेलुया. ही मिनिस्ट्री यानंतर गलती 5:22-23 नुसार पवित्र आत्म्याची फळ. हालेलुया. फळ का महत्वाचे आहे? कारण फळ हे आत्मिक परिपक्वतेची चिन्ह आहे. आणि ज्यावेळेस एका व्यक्तीच्या जीवनात किंवा एका मिनिस्ट्री मधून फळ दिसतात, ते दर्शवते की ही मिनिस्ट्री किंवा ही व्यक्ती पवित्र येशू ख्रिस्तामध्ये वाढली गेली आहे, मूळ धरली गेली आहे. जसं पौल म्हणतो की तुमची नेमणूक झाली आहे तुम्ही अधिक फळ द्यावं, म्हणून तुम्ही ख्रिस्तामध्ये आता मूळ धरा. आमेन. ही मिनिस्ट्री आता येशू ख्रिस्तामध्ये मूळ धरा. हालेलुया. या मिनिस्ट्रीवरती मी येशूच्या नावात भविष्यवाणीची घोषणा करत आहे की मिनिस्ट्री येशू ख्रिस्तामध्ये मूळ धरत आहे. ही मिनिस्ट्री आपल्या हंगामामध्ये फळ पाहत आहे, त्याची पाने उमलणार. आमेन. प्रत्येक हंगामामध्ये हे पवित्र आत्म्याची फळ. आणि दुसरं मूळ जे पवित्र आत्म्याला दर्शवतं, जे पाण्याचा प्रभाव आहे, पाण्याशिवाय आपण जिवंत राहू शकत नाही. देवाचं वचन सांगतं की ज्या वेळेस ती पवित्र आत्मा पाण्याविषयी बोलतो तर तो स्वतःविषयी बोलत आहे. हालेलुया. त्या दिवसामध्ये तुम्ही आपली आत्मिक तहान आणि भूक काढवा आणि पवित्र आत्म्याने स्वतःला भरा. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याने स्वतःला भराल त्यावेळेस तुम्ही इतके सक्षम बनाल की पवित्र आत्मा तुमच्यातून त्याचा जो प्रभाव आहे तो बाहेर पडेल. आणि ज्या ठिकाणामध्ये तुम्ही जाल त्या ठिकाणामध्ये पवित्र आत्म्याचं काम तुमच्या द्वारे दिसेल आणि तुमच्याशिवाय होणार नाही असं कुठलंही एक काम नसणार. हालेलुया. आमेन. तर पवित्र आत्मा आणि प्रभू येशू ख्रिस्त याच्या दोघांच्या संगतीमध्ये ज्यावेळेस ही मिनिस्ट्री राहत आहे, तुम्ही आणि मी राहत आहे, तर आपण फळ घेऊन येणार आहोत आणि आपलं फळ पाहून मी त्याचा गौरव होणार आहे. हालेलुया. ज्यावेळेस आपल्या जीवनातून पवित्र आत्म्याचं फळ येत आहे, फळांचा हंगाम येत आहे, तर तो फळाचा हंगाम स्वर्गीय पित्याचा गौरव. हालेलुया. तिसरी गोष्ट, तुम्ही जे काही हातामध्ये घ्या ते सिद्धीच आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जे काही तुम्ही हातामध्ये घ्याल ते सिद्धीच आहे. हालेलुया. तुमच्या शत्रूवरती वरचढ करा, तुझा शत्रू तुमच्यावरती वर्चस्व करणार नाही. तो एका मार्गाने येईल तर तो 7 मार्गाने पळून जाईल. हालेलुया. इर्मायाला परमेश्वर म्हणाला की तुझा शत्रू तुझ्यावरती वरचढ होणार नाही, कारण मी तुझ्या शत्रूसाठी मी तुला पितळेची भिंत करते. हालेलुया. परमेश्वर या दिवसामध्ये तुम्हाला प्रचंड मोठा विजय देत आहे आणि परमेश्वराने तुम्हाला विजेता असं ठरवलं आहे. येशू ख्रिस्तामध्ये जी तुमची ओळख आहे देवाचा पुत्र म्हणून आणि राजे आणि याजक म्हणून, त्या ओळखीमध्ये ज्यावेळेस तुम्ही उभे राहत आहात तर तुम्ही विजयी आहात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मी 3 शब्दांची घोषणा करेन पुन्हा एकदा. रोबोट मिनिस्ट्रीवरती इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्ही आपल्या हंगामामध्ये प्रचंड भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये फळ देता. तुमची पाने उमजणार नाही. बाहेर दुष्काळ असेल परंतु तुमच्यासाठी नेहमी सुकाळ असेल. तुमच्यासाठी नेहमी आत्मिक संजीवन वर्षाव असेल. 1 राजे 18:45 मध्ये लिहिल्याप्रमाणे एलिया बोलला की आता पाऊस पडणार आणि प्रचंड मोठा पाऊस पडणार. मोठं संजीवन आलं. रोबोटच्या बाहेर मोठं संजीवन त्या शिबिरामध्ये येत आहे आणि त्या संजीवनाचे तुम्ही वाटेकरी आहात. हालेलुया. त्या संजीवनाला घेऊन येणारे तुम्ही नायक आहात. तुम्ही ते लोक आहात जे संजीवन घेऊन येत आहात. हालेलुया. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही जे काही हातामध्ये घ्याल स्तोत्रसंहिता 20, स्तोत्रसंहिता 23 चा परमेश्वर तुमच्या सोबत आहे. हालेलुया. तुम्ही विजेता आहात आणि येशू ख्रिस्तामध्ये विजयशाली आहात. प्रभूच्या नावात स्तोत्रसंहिता 1:3 इथे असलेल्या प्रत्येक व्यक्तीवरती मी घोषणा करत आहे. हे वचन आजपासून तुमच्या सर्वांसाठी, माझ्यासाठी
त्यासल्या प्रत्येक व्यक्तीसाठी भविष्यवाणीच्या स्वरूपामध्ये आत्मिक ओळख बदलून टाकणे या वचनाबद्दल मी धन्यवाद. तुमचा मी प्रार्थना करत आहे स्तोत्र 1:3 मी घोषणा करत आहे रोबोट मिनिस्ट्रीवरती जे झाड पाण्याच्या प्रभावाजवळ लागले असते, जे आपल्या हंगामामध्ये फळ देते, त्याची पाने खुमसदार नाही आणि जे काही तो हाती घेईल सिद्धीच आहे. त्या 3 गोष्टी या मिनिस्ट्रीवरती मी घोषणा करत आहे. हे मिनिस्ट्री आणि त्यासला प्रत्येक व्यक्ती आणि जो कोणी हे वचन ऐकेल तो आपल्या हंगामामध्ये फळ देईल. त्याचं फळ दिसून येईल, त्याच्या फळातून स्वर्गीय पित्याचा गौरव होईल. त्याची पाने कधीही कोमजणार नाही आणि जे काही तो हाती घेईल त्यामध्ये तो यशस्वी ठरेल. कारण यश हे इस्रायलच्या परमेश्वराकडून आहे. उन्नती ही इस्रायलच्या पवित्र प्रभू. उन्नती, यश, फळांचा हंगाम आणि सुकाळ, संजीवन वर्षाव मोफत मिनिस्ट्रीसाठी त्यासल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आणि हे वचन ऐकणाऱ्या व्यक्तीसाठी येशूच्या नावामध्ये आम्ही घोषणा करत आहोत, जाहीर करत आहोत. प्रभू या वचनाबद्दल, या संजीवनाच्या शब्दांबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात मागतो. आमेन.